Find mass of CO2 which have same molecules as present in 68 gram of NH3. 68 ग्राम NH3 मध्ये किती मॉलिक्यूल आहेत ते बघावं लागतं. मॉलिक्यूल म्हणजे काय असते, मोल करायचं. मॉलिक्यूलची काही गरज नाही. NH3 चा मोलार मास किती असते, 17 आणि 68 दिलेला आहे. 68 भागिले 17 केलं तर उत्तर किती येते, 4. म्हणजे आपल्याला 4 मोल पाहिजेत कशाचे, CO2. 88 मध्ये 2 असतात, 44 मध्ये 1 असतात आणि 132 मध्ये तर काय किती, 88 मध्ये 2 3 होते का, 4 पाहिजे तर 176. बाकी आता इथं बघा नियमानं कसं केलं, हे तर लॉज. आता हे तर आपलं तोंडी झालं, कारण एवढं सोपं आहे म्हणून तोंडी झालं, नाही तर नाही येत. तर बघा सेम मोल पाहिजेत, म्हणजे NCO2 इज इक्वल टू NNH3. N म्हणजे मोल. आता मोल कसं, दिलेलं वजन भागिले मोलार मास. कोणाचं CO2चं वजन दिलंय का नाही तेच काढायचं. तर त्याला W पकडलं, W भागिले त्याचं मोलार मास 44 बरोबर. NH3चं वजन दिलंय का, हो 68 ग्राम. त्याचं मोलार मास किती आहे, 17. 68 भागिले 17. आता W काढायचं. 68 भागिले 17 आणि 44 भागाकारून तिकडे कुठे जाते, गुणाकारा. तर मग 68 भागिले 17 गुणिले 44 केलं, सगळं कॅल्क्युलेशन केल्यावर तुमचं किती उत्तर येते, 176. ठीक आहे, चला पुढे. Which of the following reactions is not correct according to law of conservation of mass? Option number 1, 2 mg solid plus O2 gas product 2 MgO solid. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास नुसार बघायचं म्हणजे तर आपल्याला ऍटम मोजा. आता सगळे मोजा सांग. पहिल्या याच्यात सेम आहेत का बघा, इकडे आहे. हा, पहिल्या याच्यामध्ये 2 mg, दुसऱ्या याच्यामध्ये पण 2 mg, म्हणजे प्रोडक्ट मध्ये. रिएक्टर मध्ये मॅग्नेशियमचे 2 ऍटम आहेत आणि ऑक्सिजनचे 2 आहेत. प्रोडक्ट मध्ये पण मॅग्नेशियमचे 2च ऍटम आहेत आणि ऑक्सिजनचे 2च ऍटम आहेत. म्हणजे रिएक्शन बॅलन्स आहे. म्हणजे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास फॉलो आहे. तर ते मग करेक्ट झालं. आपल्याला नॉट करेक्ट शोधायचं. ऑप्शन नंबर 2 मध्ये रिएक्शन आहे C3H8 सॉलिड प्लस O2 गॅस, प्रोडक्ट बनते CO2 गॅस प्लस H2O गॅस. आता रिएक्टंट मध्ये कार्बनचे 3 मोल आहेत आणि प्रोडक्ट मध्ये एकच. हायड्रोजनचे 8 आहेत आणि इकडं 2च आहेत प्रोडक्ट मध्ये. ऑक्सिजनचे 2 आहेत आणि इकडं ऑक्सिजनचे कार्बन मध्ये 2 आणि H2O मध्ये 1, असे टोटल 3 आहेत. तरी रिएक्शन बॅलन्स नाहीये. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास फॉलो होत नाही. खाली व्हायला का बघा. आता P4 मध्ये रिएक्टंट मध्ये P4 आहेत आणि प्रोडक्ट मध्ये पण P4 आहेत आणि ऑक्सिजन इथं 10 आहेत आणि प्रोडक्ट मध्ये पण 10 आहेत. आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये रिएक्टंट मध्ये कार्बन 1 आहे, तसंच प्रोडक्ट मध्ये पण 1 आहे. हायड्रोजन 4 आहेत इकडं पण, म्हणजे प्रोडक्ट मध्ये पण हायड्रोजन 4 आहेत. ऑक्सिजन इथं 4 आहेत रिएक्टंट मध्ये, प्रोडक्ट मध्ये पण 4 आहेत. म्हणजे ही रिएक्शन बॅलन्स. नंबर 2 ची बॅलन्स नाही म्हणजे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास नंबर 2 मध्ये होत नाही. घ्या. The mass percent of different elements present in sodium sulfate Na2SO4 respectively are. मास पर्सेंट काढायचे सगळे एलिमेंट, म्हणजे सोडियमचं, सल्फरचं आणि ऑक्सिजन. मास पर्सेंट कसं, आपल्याला ज्याचं मास काढायचंय त्याचं घ्यायचं मास भागिले टोटल गुणिले 100 आहे की नाही. आता पहिल्यांदा तुम्ही सोडियमचं काढता आणि सोडियमचं वजन, सोडियमचं 23 आहे. 2 सोडियम म्हणजे किती झाले, 46. आणि सोडियम सल्फेटचं टोटल वजन किती आहे काढले, 142. तिथं काढता येईल तुम्हाला. तर मग 46 भागिले 142 गुणिले 100 हे येते. त्यानंतर ऑक्सिजनचं काय करायचं, ऑक्सिजनचे किती 4 आहेत, 64 भागिले 142 गुणिले 100. आणि सल्फरचं किती, एकच सल्फर आहे, 32 भागिले 142 गुणिले 100. हे सगळे कॅल्क्युलेशन तुम्ही केल्यानंतर येऊन जाते. हे कॅल्क्युलेशन करून काढा. नेक्स्ट या. साल्ट मध्ये बघा, साल्ट शब्द दिसला. एक आहे अनहायड्रस. अनहायड्रस साल्ट. अनहायड्रस म्हणजे त्याच्यामध्ये पाणी नसते, विदाउट क्रिस्टल ऑफ वॉटर.
आणि एक आहे हायड्रेटेड साल्ट, त्याच्यामध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असते, त्याला काय म्हणतात वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. तर बघा साल्ट म्हणजे कोण आहे तिथं, कॉपर सल्फेट आहे, मॅग्नेशियम सल्फेट आहे, आणि तेच त्याच्यामध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आलं की कॉपर सल्फेट आणि त्याच्यापुढे 5H2O दिसायला, मॅग्नेशियम सल्फेट त्याच्यानंतर 7H2O दिसायला. तर हे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आहे. तर वॉटर ऑफ खाली बघा, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असलेले साल्टला जर तुम्ही हीट दिलं तर पाणी निघून जाते, तर पाणी बाजूला झालं आणि तुमचं अनहायड्रेट साल्ट वेगळे झाले, कळलं का? तर त्याला म्हणतात हिटिंग ऑफ हायड्रेटेड साल्ट. त्याच्यामुळे काय होतं, तुमचं क्रिस्टल वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन निघून जाते आणि मग साल्ट कसे बनतात, अनहायड्रेट बनतात. हे झालं, एक तर 2 टाईपचे साल्ट झाले, हायड्रेटेड साल्ट आणि अनहायड्रेटेड साल्ट. पुढे बघा आयसोमॉर्फस साल्ट नाव दिले, म्हणजे काय, सेम टाईप ऑफ फॉर्म्युला, सेम टाईप ऑफ यांचे फॉर्म्युला असतात, त्यांना काय म्हणतात आयसोमॉर्फस. म्हणजे बघा कार्बोनेटचे साल्ट, क्लोराईडचे साल्ट आहे की नाही, ते पुढचं फक्त कॅटायन बदलते, कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट आहे की नाही. पण आता त्याच्यामध्ये हे नाहीये बघा, त्यानं म्हटलं की सोडियम कार्बोनेट ते सेम टाईपचे नाहीये का, कारण त्याच्यामध्ये सोडियमचे 2 आहेत, तिकडे कॅल्शियम एकच, मॅग्नेशियम एकच, तर त्याला आयसोमॉर्फस म्हणतात. इथे एक दुसरा ॲटम आणि बाकीचं सगळं स्ट्रक्चर सेम, पण खाली तिथं सोडियमचे 2 आहेत. तिकडे बघा पुढे ZnCl2, FeCl2, पण खाली कोण आहे, FeCl3 आहे, म्हणून ते FeCl3 ते आयसोमॉर्फस नाही. कोणाचे आयसोमॉर्फस आहे, मग कॅल्शियम कार्बोनेट कोणाचा आयसोमॉर्फस आहे, मॅग्नेशियम कार्बोनेट, आणि ZnCl2 कोणाचा आयसोमॉर्फस आहे, FeCl. नाही तुम्हाला वाटेल की ZnCl2 या कार्बोनेटचा आहे काय, ते याच्या आयसोमॉर्फस नाहीये, ते एकमेकांचे आयसोमॉर्फस. चला, What is the mass percent of carbon in carbon dioxide? Option number 1 0.034%, option number 2 27 अच्छा percentages of carbon हे कसे काढायचे, तर कार्बनचं मास आहे 12 आणि कार्बन डायऑक्साईडचं मास आहे 44 गुणिले 100, हे मास पर्सेंट काढायचं फॉर्म्युला आहे. त्यानंतर मग या 12 या 12 4 या 12ला भागलं 3 आलं, 4 44ला भागलं 11 आलं, मग 3/11 गुणिले 100, मग 300 भागिले 11 याचं आन्सर आलं 27.27, आणि मग ते ऑप्शन नंबर 2. Na2SO4 XH2O has 50% H2O by mass, hence X is. आता बघा Na2SO4 H2O मध्ये 50% पाणी आहे. आता बघा तुम्ही त्याचं काय करा, इथं खाली बघा Na2SO4 H2O दिले, त्याचं मोलार मास काढले, काय काढले, मोलार. Na किती असते 23 गुणिले 2, कारण 2 आहेत म्हणून. सल्फरचं किती आहे 32, एकच आहे म्हणून त्याला काय 32 ठेवून टाकलं, प्लस ऑक्सिजनचं किती 16, आणि पाण्याचं तर आपल्याला माहितीच आहे 18, आणि X आहे म्हणून X न गुणायचं आहे ना. X जर पाणी 2 असले असते तर 36 असलं असतं, तर 18 गुणिले 2 म्हणून 18X, 26 प्लस 32 प्लस 64 प्लस 18X, सगळी बेरीज केली तर किती आली 142 प्लस 18X. आता बघा 142 50%चा अर्थच काय असतो की पाणी पण मग 142च हो, अर्ध ते अर्ध हे ना, तर मग 18ला कशानं गुणल्यावर 142 होते, 8 ना होते की नाही. तर त्या 18 गुणिले 8 केलं तर ते 142 होते, हे 142 हे 142, त्याला 50-50% म्हणतात की नाही. म्हणजे सोडियम सल्फेट 50% आणि पाणी 50%, त्याने दिले वर, कारण पाणी 50% आहे, पाणी 50% म्हणजे सोडियम सल्फेट 50%, म्हणजे मग जेवढं सोडियम सल्फेटचं वजन आहे तेवढंच कोणाचं पाहिजे, पाण्याचं. हे तर झालं आपलं. आता इकडे बघा नियमानं फॉर्म्युल्यानं मास पर्सेंट ऑफ H2O दिले 50%, तर मास पर्सेंटचा फॉर्म्युला काय असते, पाण्याचं वजन भागिले टोटल वजन गुणिले 100, ते दिलेलंच आहे 50. आता पाण्याचं वजन किती दिले आपल्याला नियमानं 18X, भागिले टोटल वजन किती आहे 142 प्लस 18X गुणिले 100 बरोबर 50. आता 18X बाय 142 प्लस 18X गुणाकारातले 100 तिकडे जाऊन भागाकारात गेले, तर तिकडे 102 झालं. तर आता हे 142 प्लस 18X वरच्या 1 सोबत गुणाकारात गेले आणि 18X खालच्या 2 सोबत गुणाकारात झाले, तर मग 18X गुणिले 2 किती झालं 36X बरोबर 142 प्लस 18X. तिकडले 18X तिकडे आणले तर वजा बाकी गेले, तर मग 36 मधून 18 गेले तर 18X उरले, 18X बरोबर 142.
आणि 142 भागिले 18 बरोबर किती आलं मग? जवळपास 8 आलं. है की नाही? जे ऑप्शनच्या सगळ्यात जवळ आहे ते. The hydrated salt Na2CO3 XH2O undergoes 63% loss in mass on heating and becomes anhydrous. आता बघा 63% लॉस झाल्यानंतर अनहायड्रस होते. हा. पाणी 63%. Hmm. The value of X is. आता टोटल तुम्ही वजन काढल्यानंतर त्या टोटल वजनाच्या पाण्याचं वजन किती होतं? 63. तर मग ते X किती येईल ते काढा. बघा 63% जे आहे इज इक्वल टू काय? लॉस इन मास आहे. लॉस इन मास म्हणजे कोण निघून जाते? पाणी जाते. म्हणजे तेच काय? 63% मास ऑफ काय? H2O. तर मग मास ऑफ H2 इज इक्वल टू 63%. H2O चं मासचं फॉर्म्युला काय असते? 18x भागिले टोटल मास. टोटल मास काढा. आता Na2CO3 चं मास किती येते? 106 प्लस 18 पाण्याचं 18x गुणिले 100 भागिले इज इक्वल टू 63. झालं बघा. परत ते 100 इकडून काय केलं? आता ते 1800x केले. 100 न गुणलं आणि 106 प्लस 18x इकडे भागाकार होते. तिकडे कशामध्ये गेले? गुणाकार. 63 नंतर 106 ला गुणलं तर किती आले? 6678. 63 न 18 ला गुणलं तर किती आले? 1134. तर मग किती उरलं तुमचं? 6678. हे काय उरले तुमचे? 1800 मधून तुम्ही काय काढले? 1134 काढले. तर उरले 666 x बरोबर 6678. तर मग x बरोबर काय होते? 6678 भागिले 666. तर जवळपास ते 10च दिसायले ना. 6600 666 तर 10चा उत्तर येते. म्हणजे x च्या जागी किती यायला पाहिजे? 10 यायला. कळलं? 106 कसं आलं बघा. Na चा मास 23, Na 2 आहेत म्हणून मग 23 दोन्ही आपलं त्याला 2 न गुणलं प्लस कार्बनचं मास 12, कार्बन एकच आहे तर 12च राहिलं. ऑक्सिजनचं मास असतं 16, ऑक्सिजन 3 म्हणून 16ला 3 न गुणलं. पाण्याचा मास आहे 18 आणि X पाण्याचे मॉलिक्युल आहेत म्हणून मग X त्याला गुणायचं. मग 23 दोन्ही 46 प्लस 12 16 त्रिक 48 आणि 18x ला 18x. मग या सर्वांची बेरीज करून येते 106 प्लस 18x आणि ते आपण खाली वापरलं. मिनिमम मोलार मास बघा. मिनिममचं M, मोलारचं M, मासचं M, ट्रिपल M. त्याचा फॉर्म्युला बघा बाजूला कंसात चौकटीत दिलाय. 100 भागिले पर्सेंटेज गिवन गुणिले ॲटॉमिक मास. बघा आता असे प्रश्न कोणत्या टाईपचे आहेत बघा. अँड एन्झाईम हॅज 0.016% ऑफ ऑक्सिजन बाय मास. तर एक एन्झाईम आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं किती टक्के आहे? त्याच्या टोटल वजनाच्या किती टक्के ऑक्सिजन आहे? 0.016% ऑक्सिजन आहे. व्हॉट विल बी द मिनिमम मॉलिक्युलर मास ऑफ एन्झाईम? त्या एन्झाईमचं कमीत कमी मॉलिक्युलर मास किती पाहिजे एन्झाईमचं काय? त्याचं ते येतेच माहिती आहे तुम्हाला. आयन येते क्लोरोफिल हिमोग्लोबिन मध्ये आणि ते क्लोरोफिलचं ते येते त्या टाईपचे. तर बघा आता कसं करायचं. 0.016% दिले तुम्हाला कशाचं? ऑक्सिजनचं. तर याचा अर्थ जर आपण ते जर 100 ग्राम जर धरलं एन्झाईम तर त्यामध्ये ऑक्सिजन किती असणार आहे? 0.016. त्याचाच पर्सेंटचा अर्थ असतो 100ला तेवढं. तर मग 0.016 100ला. तर एक कितीला? 1 ग्राम कितीला असणार? 100 भागिले 0.016. आणि ऑक्सिजनचा मोलार मास किती आहे? 16. तर मग 16ला किती असणार? 1 ला एवढं. 16ला किती? ते 16 न गुणायचं. 100 भागिले 0.016 गुणिले 16 आहे की नाही. आता ते पुढचे पॉईंट 3 उडवायसाठी त्याला अजून 1000 न गुणायचं. भागाकारातले 3 पॉईंट उडवायसाठी वर गुणला 1000 तर खाली 16 झालं. वर एक 16 आहे आपल्याकडे. 16 आणि 16 कटलं तर वर काय उरले? 100 गुणिले 1000 तर किती आलं? 100 गुणिले 1000 किती आलं? 1 लाख. 1 लाख आलं का? कमीत कमी त्याचं वजन किती पाहिजे? 1 लाख. पण आता इथं आपल्याला डायरेक्ट त्याचं काय दिलंय? फॉर्म्युला दिलाय बघा. या फॉर्म्युला येते का बघू. मिनिमम मोलार मास 100 दिलंय वर. पर्सेंटेज गिवन आपल्याला किती पर्सेंटेज दिलं ऑक्सिजनचं? 0.016 गुणिले ॲटॉमिक मास. ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास किती आहे? 16. तर काय बनलं असतं? 100
भागिले 0.016 गुणिले 16 हेच बनलं असतं शेवटी. आणि ते खालचे 3 पॉईंट उडवायसाठी तुम्ही काय 1000 गुणलेच असते आणि खालचे 16 आणि वरचे 16 कटलेच असते. तर 1000 गुणिले तुम्ही 100 केला असतं तर जे आला ते आला. ते फॉर्म्युला लक्षात घ्या. The percentage of SC in peroxidase enzyme is 0.5% by mass. या peroxidase एन्झाइम मध्ये या SC एलिमेंटचं 0.5% आहे वजन. Then the minimum molecular mass of enzyme which contain not more than 1 SC atom is. नॉट मोर दॅन 1 म्हणजे एकच SC ॲटम, एकच SC आणि त्याचं SCचं वजन किती दिले बघा 78.4. तर मग त्या पेरॉक्साइड एन्झाइमचं कमीत कमी मोलार मास किती असेल? 0.5 gram of SC is present in 100 gram of enzyme. तर एक 0.5 मध्ये 100 मध्ये 0.5 असेल तर एकामध्ये किती 100/0.5. तर मग आपल्याला आता 78.4 ग्राम मध्ये किती आहे ते काढायचे. तर याचा फॉर्म्युला काय? मिनिमम मोलार मासचा काय फॉर्म्युला तुमचा? 100/% गुणिले मॉलिक्युलर मास. 100 ला 100 लिहा आधी आणि त्याच्यानंतर मग काय करा भागाकारात किती टक्के दिले 0.5 गुणिले काय करा 78. तर मग खालच्या पॉईंट अर्धा उडवायसाठी तुम्ही वर काय करा खाली 1 पॉईंट अर्धा आणि वर 1 पॉईंट आहे दोन्ही उडून टाका. तर वर 784 होते आणि खाली 15 होते आणि वर 100 एक आहे. तर दोघांनाही जर तुम्ही 100 ला आणि 15 ला कशाने भागता 5 ना सॉरी खाली 15 नाही 5 आहे. वर 100 ला डायरेक्ट 5 न भागलं खालच्या तर किती उरलं तुमचं 20 गुणिले 784 दोन्ही किती होते 1568 आणि एक 0 देऊन टाका. तर त्या एन्झाइमचं मिनिमम वजन किती पाहिजे एका त्याच्या रेणूचं किती एका रेणूचं नाही एका मोलचं किती वजन पाहिजे मोलार मास काढा म्हणले ना. एका मोलचं वजन किती पाहिजे एक किती आहे 15,680. A compound has hemoglobin-like structure. It has 1 Fe. It contains 5.6% of Fe. The approximate molecular mass is तर 5.6 ग्राम. म्हणजे याचा अर्थ 100 ग्राम जर ते तुम्ही कंपाऊंड घेतला कोणता हिमोग्लोबिन तर त्यात लोखंड किती आहे 5.6 ग्राम. तर मग 1 ग्राम घेतला तर किती असणार 100/5.6 आणि 56 ग्राम घेतला तर किती असणार 100/5.6 गुणिले 56. म्हणजे तेच आता हे आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. मिनिमम मोलार मास काढायचा फॉर्म्युला तेच आहे 100/टक्के किती दिले 5.6 गुणिले त्याचं ॲटॉमिक मास जे की Fe चं 56 आहे. तर मग आता बघा खाली 5.6 आहे वर किती आहे 56 आहे. खालचा 5.6 काढण्यासाठी वर किती गुणावं लागेल 10 वर 10 गुणलं वरचं मग वरही 56 झालं खाली 56 झालं वरचं 56 खालचं 56 कटलं वर उरलं फक्त 100 गुणिले 10 जे किती येते 1000. एम 2015 ला आलेला क्वेश्चन. A compound possesses 8% sulfur by mass. The least molecular mass is तर फॉर्म्युला काय 100 गिवन पर्सेंटेज गुणिले ॲटॉमिक मास. तर मग आपल्याला गिवन पर्सेंटेज 8 आहेत आणि सल्फरचं ॲटॉमिक मास आहे 32. मग ते त्याच्या किमती टाकायच्या म्हणजे 100/8 गुणिले 32. 8 ने या 32 ला काटायचं 8 एक 8 8 चौक 32 म्हणजे 100 गुणिले 4 100 गुणिले 4 केलं 400 आलं. ऑप्शन नंबर 2. एम्पिरिकल फॉर्म्युला अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असते तुम्हाला माहिती आहे. इट रिप्रेझेंट एक्झॅक्ट एका मॉलिक्युल मध्ये कोणत्या ॲटम एलिमेंटचे किती ॲटम आहेत ते असते कळलं. पण इम्पेरिकल फॉर्म्युला काय असते त्या सगळ्यांचा जर कोणत्या त्याच्या सिम्पल रेशो होत असेल तर ते सिम्पलेस्ट रेशो असते.
जसं बघा C6H12O6 हे ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, पण कार्बन 6 आहेत, हायड्रोजन 12 आहेत, ऑक्सिजन 6 आहेत, सगळ्याला 6 न भाग जाते. तेव्हा सगळ्याला 6 न भाग घातला तर 6 कार्बन 1, ऑक्सिजन हायड्रोजन 2 आणि ऑक्सिजन 1. तर मग ते फॉर्म्युला बनते C1H2O1. तर हे झाला त्याचा इम्पेरिकल फॉर्म्युला. कळलं का? घ्या आता एक असते मल्टिप्लिकेशन फॅक्टर N म्हणतात त्याला. मॉलिक्युलर फॉर्म्युल्याला तुम्ही इम्पेरिकल फॉर्म्युल्यानं भागलं तर तुम्हाला ते तुमचं N भेटते. जसं आता मी मॉलिक्युलर फॉर्म्युला दिल्यानंतर इम्पेरिकल फॉर्म्युला कसा काढला, 6 न भागून काढला आहे की नाही, तर ते 7 ते N असते. कळलं का? मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा ते होता C6H12O6 आणि इम्पेरिकल फॉर्म्युला काय आला C1H2O आहे की नाही. तर मग ते तुम्ही जर बघितलं तर किती उत्तर येते, 6च उत्तर येते. कारण वर किती आहेत, C6 आहे, खाली C1 आहे, तर 6 ला 1 न भागलं 1. वर H किती आहे 12, खाली किती आहे H2 आहे, तर 12 ला 2 न भागलं 6. आणि वर O6 आणि खाली O1 आहे, तर 6 ला 1 न भागलं 2, सॉरी 6 दरवेळेस N 6च आहे. आणि मग बघा ते याच्यावरूनच काय बनते, MF म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचं सूत्र काय बनते, इम्पेरिकल फॉर्म्युलाला किती न गुणायचं असते N. जसं मी आता N न जर गुणलं असतो त्या इम्पेरिकल फॉर्म्युलेला तर वापस काय ते मॉलिक्युलर. असं याचा अर्थ याचा असा आहे की मॉलिक्युलर फॉर्म्युल्याला N न भागलं तर इम्पेरिकल फॉर्म्युला येते, इम्पेरिकल फॉर्म्युल्याला जर N न गुणलं तर मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि इम्पेरिकल फॉर्म्युला वाचून दाखवा N फॅक्टर. तर पहिला आहे C6H6. यामध्ये हे मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, त्याला 6 न भाग जाते. मग C1H1 हे त्याचा इम्पेरिकल फॉर्म्युला आहे आणि त्यामध्ये N येते 6. त्यानंतर मग दुसरा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C12H22O11. मग यामध्ये सगळ्याला भाग म्हणजे एकनच भाग जाते, म्हणजे तेच मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि तेच इम्पेरिकल फॉर्म्युला, म्हणजे N = 1. त्यानंतर मग आता तिसरा फॉर्म्युला आहे C8H16O8. तर यामध्ये 8 न सगळ्याला भाग जाते. मग C1H2O1 यामध्ये आपण 8 न भागलो होतो ना, म्हणजे N 8 आहे. त्यानंतर चौथा आहे H2SO4. यामध्ये काय म्हणतात तेच म्हणजे एकानच भाग जाते, म्हणजे जे इम्पेरिकल फॉर्म्युला आहे तेच मॉलिक्युलर फॉर्म्युला येते, म्हणून मग N 1. त्यानंतर N2O4 यामध्ये दोघांना पण 2 न भाग जाते, म्हणून मग N जे आहे ते 2 आहे आणि इम्पेरिकल फॉर्म्युला आहे NO2. त्यानंतर C4H8 यामध्ये आपण दोघांना 4 न भाग जाते, मग C1H2 आणि इम्पेरिकल फॉर्म्युला हे झाला आणि N आहे 4. नोट, सम कंपाऊंड्स कॅन हॅव सेम इम्पेरिकल फॉर्म्युला अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला. जसे की आपण इथं बघितलं C12H22O11 याच्यामध्ये तेच मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि तेच इम्पेरिकल फॉर्म्युला आला. तसंच H2SO4 मध्ये H2SO4च मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, तेच इम्पेरिकल फॉर्म्युला आहे, कारण त्यामध्ये N 1 आहे. आणि नेक्स्ट नोट आहे 2 or more compounds having different molecular formula can have same empirical formula. हा, वेगवेगळे मॉलिक्युलर फॉर्म्युला जरी असेल तरी इम्पेरिकल फॉर्म्युला सेम असू शकते. The empirical formula and molecular formula of compound are CH2O and 86 gram respectively. What will molecular mass. The empirical formula and molecular mass of compound are CH2O and 180 gram respectively. What will be the molecular formula of compound? काय काय दिलं आपल्याला, इम्पेरिकल फॉर्म्युला दिला CH2O आणि काय दिलं आपल्याला मॉलिक्युलर मास दिले. आपल्याला काय करायचं आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर मॉलिक्युलर फॉर्म्युल्याचं सूत्र काय N गुणिले इम्पेरिकल फॉर्म्युला. ओके, तर इम्पेरिकल फॉर्म्युला आपल्याकडे आहे आणि N आपल्याकडे नाहीये. तर N काढायचं सूत्र काय बघा, मॉलिक्युलर मास बाय इम्पेरिकल मास. हे लक्षात ठेवा, N काढायचं सूत्र मोलार मास बाय इम्पेरिकल मास. आता आपल्याकडं इम्पेरिकल फॉर्म्युला असल्यामुळे इम्पेरिकल मास आहे,
त्याच्याहून काढता येते. हो. इम्पेरिकल फॉर्म्युला आहे CH2O. त्याच्याहून त्याचं मास जर काढलं तर कार्बन 1 हो. 12, हायड्रोजन 2 2 हा. 14, ऑक्सिजन किती आहेत 1 म्हणजे 16. तर 14 16 किती झाले 30. तर 30 झालं. कोणतं मास 30 झालं इम्पेरिकल. mass. इम्पेरिकल फॉर्म्युला मास 30 आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला मास आपल्याला दिलेला आहे 180. 180 भागिले 30 केलं तर किती येते 6. तर n आलं 6. आता n पण माहित आहे, इम्पेरिकल फॉर्म्युला पण माहित आहे, तर काय काढता येते मग आपल्याला मॉलिक्युलर. तर 6 न इम्पेरिकल फॉर्म्युला गुणायचे, म्हणजे 6 न कार्बन गुणायचे, 6 न हायड्रोजन गुणायचे, 6 न ऑक्सिजन गुणायचे. कार्बन एकच आहे तर 6 न गुणले तर 6 कार्बन. हायड्रोजन 2 आहे तर इम्पेरिकल फॉर्म्युला मध्ये 6 न गुणलं तर 6 दोन्ही 12 हायड्रोजन. आणि ऑक्सिजन एकच आहे आणि त्याला 6 न गुणलं तर किती होते तर मग 6 ऑक्सिजन, म्हणजे C6H12O6. If a compound has empirical formula NO2 and molecular mass 92 gram, what will be its molecular formula? तर त्यावेळेस ते परत काय दिले, इम्पेरिकल फॉर्म्युला दिला आणि मॉलिक्युलर मास दिला. इम्पेरिकल फॉर्म्युल्यावर काय काढायचं तुम्हाला, इम्पेरिकल मास, आणि मग मॉलिक्युलर मासला इम्पेरिकल मासनं भागायचं, मग n येते. आणि मग n न इम्पेरिकल फॉर्म्युल्याला गुणायचं मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर आता इम्पेरिकल मास काढायसाठी आपला फॉर्म्युला होता NO2. मग आता n चा मास असते 14, n एकच आहे तर 14च राहील, प्लस ऑक्सिजनचा मास असतो 16, ऑक्सिजन 2 आहेत मग 16 गुणिले 2, 14 प्लस 32, 16 गुणिले 2 32 आलं ना. मग 14 प्लस 32 केल्यावर आन्सर आलं 46, म्हणजे इम्पेरिकल मास आहे 46. आता n काढायचे, मॉलिक्युलर मास दिलेलं आहे 92 आणि इम्पेरिकल मास आपण आत्ताच काढलं 46, म्हणजे n किती आलं 2. मग आता मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा काढतो आपण की इम्पेरिकल फॉर्म्युलाला n न गुणायचं. तर इम्पेरिकल फॉर्म्युला होता NO2 आणि त्याला 2 न गुणायचं, मग n ला 2 न गुणल्यावर N2 आणि O2 ला 2 न गुणल्यावर O4, मग N2O4 हे आलं मॉलिक्युलर फॉर्म्युला. स्कूल मेथडची गरज नाही, एम्पेरिकल फॉर्म्युला काढायची स्कूल मेथड काय गरज. चला घ्या. सिम्पलेस्ट फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. सिम्पलेस्ट फॉर्म्युला म्हणजे इम्पेरिकल फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड कंटेनिंग 50% X, ज्याचं की X चा ॲटॉमिक मास किती आहे 10 आणि 50% Y, म्हणजे जेवढं Y आहे तेवढंच X आहे वजन. बरं, पण X चं वजन 10 आहे, Y चं वजन 20 आहे. का आलं? तर मग किती असेल म्हणजे बघा. आता बघा, एलिमेंट कोण आहे X आणि Y, पर्सेंटेज दोघांचे किती आहेत 50. ॲटॉमिक मास X किती आहे 10, Y चं किती आहे 20. पर्सेंटेज ॲटॉमिक मास चा फॉर्म्युला काय असते, पर्सेंटेज बाय ॲटॉमिक मास. पर्सेंटेज किती आहे 50 आणि ॲटॉमिक मास किती आहे 10. तर पर्सेंटेज बाय ॲटॉमिक मास हे रेशो किती आहे 5. आणि दुसऱ्याचा वायचा किती आला, पर्सेंटेज त्याचं किती आहे 50, पण ॲटॉमिक मास त्याचं किती आहे 20. 50 भागिले 2 किती येते 5/2 म्हणजे 2.5. तर याचा पर्सेंटेज बाय ॲटॉमिक मासचा रेशो किती यायला 2.5, त्याचा किती यायला 5. पर्सेंटेज बाय ॲटॉमिक मासचा रेशो किती आला 5/, X चा किती आला 5, वायचा किती आला 2.5. हे कोणता आहे, हे कोणता आकडा आहे 5 आणि 2.5 कोणते आकडे आहेत ते रेशो आहे कशाचा, वर पर्सेंटेज खाली ॲटॉमिक मास. आणि सिम्पलेस्ट होल नंबर काय असते मग रेशो, बघा ते 5 ला त्याच्या कशाने भागलंय 2.5, किती आला मग एकाचा 5 आला रेशो, एकाचा किती आला 2.5. आता 5 आणि 2.5 असा आकडा शोधायचा की ज्याला 5लाही भाग जाव त्या आकड्यानं आणि 2.5लाही भाग जाव. तर 5ला आणि 2.5ला दोघांना कशाने भाग जाते तर 2.5. मग 5ला 2.5 भाग घातल्यावर किती येते 2 आणि 2.5ला 2.5 भाग घातल्यावर किती येते 1. तर मग X 2 तर Y 1 पाहिजे, कळालं का. मग इम्पेरिकल फॉर्म्युला किती बनते X2 Y1. तर याच्यात प्रोसेस काय तुमची, तुम्हाला काय जे एलिमेंटचे नाव लिहून घ्यायचे, त्याच्यानंतर त्यांचे पर्सेंटेज लिहून घ्यायचे, त्याच्यानंतर त्यांचे ॲटॉमिक मास लिहून घ्यायचे आणि पर्सेंटेजला ॲटॉमिक मासनं भागून रेशो आणायचा, कळालं का. आणि ते 2-3 जण असतील त्यांचा दोघा तिघायचा रेशो येते, जसं इथे एकाचा 5 आला एकाचा 2.5 आला, त्याच्या सगळ्यात जे छोटा रेशो येते त्यांना बाकीच्या सगळ्यांना भागून टाकायचं, कळालं का.
मग ते सिम्पलेस्ट होल नंबर रेशो बनते आणि मग जे तुम्ही टाकून त्याला मांडणी केली तर इम्पेरिकल फॉर्म्युला बनते. वरचं पेज ते नाही, वरचं जसं इथं केलं बघा आपण इथं कॅल्क्युलेट इम्पेरिकल फॉर्म्युला. इम्पेरिकल फॉर्म्युला काढायचा असेल तुम्हाला तर काय करायचं, तुम्ही एलिमेंटचे नाव लिहून घ्यायचे, त्यांचे पर्सेंटेज लिहून घ्यायचे जे दिलेले असतील ते तुम्हाला देतात, कळाल का? कार्बन एवढे पर्सेंट आहे, ऑक्सिजन एवढे पर्सेंट आहे, नायट्रोजन एवढे पर्सेंट आहे. त्याच्यानंतर मग त्यांचे ॲटॉमिक मास लिहून घ्यायचे, हे तर तुम्हाला पाठ असतात. आणि मग रेशो काढायचा कशाचा, पर्सेंटेजवर लिहायचं आणि खाली कोण लिहायचं त्यांचा ॲटॉमिक मास. आणि मग ते आकडे येतात 2, 1, 2 जे काही येतं त्याच्यात सगळ्यात जे छोटं आहे त्यांना सगळ्यांना भागायचं. चालेल, इथं सगळ्यात छोटं कोण होतं, जसं 1 न 2 ला भागलं, बाकीच्या सगळ्यांना भागलं तर किती आलं. आता 1 न भागल्यावर तेच येत असतं, तर ते ऑलरेडी आलेला ते सिम्पलेस्ट रेशो आहे का, 2:1:2:1. पण इथं खालच्या गणितात आलं नव्हतं बघा ना, 1:5 आलं तर 1:2 आलं, 2.5 न भागलं म्हणून मग काय आलं 2:1 आलं. घ्या त्याला. Calculate the empirical formula if a compound has carbon, hydrogen and nitrogen in the ratio 9:1:3.5. Also calculate its molecular formula if molecular mass is 108. सगळ्याचे पर्सेंटेज दिले तर तुम्हाला काय काढायचं, एम्पेरिकल फॉर्म्युला आताच्या पद्धतीने काढा. सगळ्याचे नाव लिहून घ्यायचे. सगळ्यांचे नावं लिहिले, जसं की काय C, H आणि N. त्यानंतर आता त्यांचं रेशो काढायचं आहे, ॲटॉमिक म्हणजे रेशो बाय त्याचा ॲटॉमिक मास. म्हणजे पर्सेंटेज बाय ॲटॉमिक मास. तर कार्बनचे आपल्याला दिले होते 9 आणि त्याचा ॲटॉमिक मास आहे 12. मग ते कार्बनचे पर्सेंटेज दिले होते 9% आणि कार्बनचा ॲटॉमिक मास आहे 12. मग 9/12चं 0.75 आलं. आणि त्यानंतर हायड्रोजनचं आपल्याला पर्सेंटेज किती दिले होते 1, त्याचा ॲटॉमिक मास पण आहे 1, मग 1 आलं ते. आणि त्यानंतर नायट्रोजनचं पर्सेंटेज दिले होते 3.5, त्याचं ॲटॉमिक मास आहे 14. आणि मग आता याला 3.5 न छोटं केल्यानंतर आन्सर आलं 0.25. आता ते सगळ्यात छोटं कोण आहे 0.25. आता त्याला सिम्पलेस्ट होल नंबर रेशो करण्यासाठी सगळ्यात छोटं कोण आहे 0.25. मग त्यांना सगळ्यांना भागून घ्यायचं. 0.75 ला 0.25 न भागल्यानंतर आन्सर 3 येते. 1 ला 0.25 न भागल्यानंतर 4 येते आणि 0.25 ला 0.25 नच भागल्यानंतर 1 येते. मग सिम्पलेस्ट तर मग रेशो काय आलाय 3:4:1 म्हणजे का C3H4N1 हे आला इम्पेरिकल फॉर्म्युला. इम्पेरिकल मास हे काढायचं, मॉलिक्युलर मास दिलेला आहे, मग N काढायचं. तर आपल्याला आता मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचा होता, तर त्यासाठी आपण आधी काय करतो, इम्पेरिकल मास काढतो. तर इम्पेरिकल मास कसं काढायचं, तर कार्बनचं मास किती आहे 12, कार्बन किती आहे 3, मग 12 गुणिले 3 प्लस हायड्रोजनचं मास 1, हायड्रोजन किती आहे 4, मग 1 गुणिले 4 प्लस नायट्रोजन एकच आहे तर 14. त्यानंतर मग त्या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर आन्सर येते 54. हे काय आलं इम्पेरिकल मास. आता त्यानंतर आपल्याला N काढायचं असते. मॉलिक्युलर मास या क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे 108 आहे आणि इम्पेरिकल मास आपण काढलं 54. मग याचं भागाकार केल्यानंतर N किती आलं 2. मग आता मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा काढतो आपण की N न इम्पेरिकल फॉर्म्युलाला गुणायचं. तर मग 2 न इम्पेरिकल फॉर्म्युला आपला होता C3H4N1 हे आपण काढला होता. मग त्याला N न गुणल्यानंतर मॉलिक्युलर फॉर्म्युला आला C6H8N2. 3 कार्बन मध्ये 6 कार्बन झाले, 2 म्हणजे दुप्पट करायचे. सगळे एलिमेंट दुप्पट करायचे. कार्बन दुप्पट केले, नंतर कोण आहे हायड्रोजन दुप्पट केले, नायट्रोजन दुप्पट केले, 1:2. An organic compound contain 78% by weight carbon and remaining percentage of hydrogen. हायड्रोजन किती टक्के झालं, 78% कार्बन आहे. कोण झालं किती झालं
22 हा. द राईट ऑप्शन फॉर इम्पेरिकल फॉर्म्युला ऑफ दिस कंपाऊंड. तर बघा आता तुम्हाला काय दिलेलं आहे, टक्के दिलेले आहेत. तर कार्बनचं किती आहे म्हणाले, 78%. तर बघा रेशो काढायचा आहे. हा. टक्के दिले 78 भागिले त्याच्या ॲटॉमिक मास 78 भागिले 12 6.5. हायड्रोजनचे टक्के दिले 22 तर ते एक आहे, तर किती आलं त्याचं 22. आता 6.5 ला 22 ला कोणा भाग करता येईल, सगळ्या दोघांनी छोटा कोण आहे 6.5. 6.5 न भागा. 6.5 ला 6.5 न भागलं तर 1 आणि 22 ला 6.5 न जर भागलं तर किती होते, जवळपास 3. होल नंबर होल नंबर 3 एकाच 3 आलं म्हणजे कार्बन 1 तर हायड्रोजन 4 सॉरी 3 CH3 आलं. तेच करायचं. An oxide of iodine atomic mass 127 आयोडीनचा ऑक्साईड आहे, आयोडीनचा ॲटॉमिक मास दिला. contains 25.4 ग्राम of iodine. त्याच्यामध्ये टोटल ऑक्साईड मध्ये आयोडीनचं वजन 25.4 and 8 ग्राम of oxygen. आणि 8 ग्राम ऑक्सिजन. Its formula would be. त्याचा काय फॉर्म्युला असेल, तर बघा पर्सेंटेज मास किती ते काढायचं. आता आयोडीनचा ऑक्साईड म्हणजे त्याच्यामध्ये आयोडीन आणि ऑक्सिजनच असणार. 25.4 आयोडीन आहे आणि 25.4 कोण आयोडीन आणि 8 कोण आहे ऑक्सिजन. त्याचं टोटल वेट किती झालं त्या कंपाऊंड, 23.4. हा तिचा फॉर्म्युला काय दिलाय, मास पर्सेंटेज भागिले ॲटॉमिक मास करायचं आहे ना आयोडीन. आयोडीनचा मास पर्सेंटेज दिले नाही ना आपल्याला, नाही दिले ना आपल्याला. त्यांना पण मोलच्या मेथड न काढू. आयोडीनचे ते मोल काढायसाठी काय करावं लागणार आपल्याला, दिलेलं वजन भागिले त्याचं मोलार मास. दिलंय किती वजन 25.4, मोलार मास किती 127. तर 25.5 ला 25.4 ला कशानं भागलं 127. तर मग किती आलं त्याचं उत्तर 0. कसं केलं, वरचा पॉईंट उडवायचा, कारण हे बघा 100 वर 25.4 दिसायले म्हणजे 254 दिसल्यासारखं दिसायले ना, आणि खाली 127 दिसायले. तर वरचा पॉईंट उडवायसाठी खाली 10 न भागलं, वरचा पॉईंट उडाला तर ते झालं 254 आणि खाली किती 127. 127 ला 254 न भागलं तर 2 आलं, खाली किती आहे 10. 2 भागिले 10 केलं तर 0.2. ऑक्सिजनचं वजन दिले 8 आणि मोलार ॲटॉमिक मास किती असते 16. 8 भागिले 16 केल्यावर किती उत्तर येते, त्याचं परत अर्धच येते 0. किती आलं 5. त्याचं 0.2 आलं. आता या दोघांमध्ये सगळ्यात छोटं कोण आहे 0.5 आणि 0.2 मध्ये 0.2 न दोघांना नाही भागलं. 0.02 न 0.2 ला भागलं तर 2 आलं. किती आलं 1 आलं. आणि 0.5 ला 0.2 न भागलं तर उत्तर किती आलं 2.5. आता एक आलं आणि एक किती आलं 2.5. आता यांना होल नंबर बनवायचे दोघांना सेम आकड्यानं गुणून होल नंबर बनवायचे. कोणत्या सेम आकड्यानं गुणल्यावर होते 2 ने 1 ला गुणलं तर किती झालं 2, 2 ला 2.5 ला गुणलं तर किती झालं 5, 2 8 5 म्हणजे 2 तुमचे आयोडीनचं 5 ऑक्सिजन I2O5.